और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आलाय। या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास गुगे, स्वप्नील शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद आम्ही राजीनामा मागत होतो। तो राजीनामा त्याने अगोदर दिला असता तर आम्हाला आंदोलन करण्याची पाळी आली नसती। आज विद्यार्थी 20हून अधिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या आत्महत्यांच्या आणि नीट परीक्षेच्या विरोधात आमच्या सोनम वांगचौर यांनी आंदोलन करून उपोषण चालू केला आणि तो उपोषण चालू केल्यानंतर सतत 21 दिवस त्याने उपोषण ठेवला, पण त्याच्याकडे आजपर्यंत कोणी एकही माणूस तिथे ढुकला सुद्धा नाही आणि 21व्या दिवशी त्याला चादरीत गुंडाळून उचलून नेऊन हॉस्पिटलमध्ये ठेवला। हॉस्पिटल ठेवल्यानंतर आजपर्यंत 24 दिवस झाले तरी त्याचं उपोषण सतत चालू आहे आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या विद्यार्थी कोपरोच पार्टीचा अभिषेक दिपके यांनी तिथे आंदोलन चालू केला। आंदोलन चालू केल्यानंतर हजारो विद्यार्थी, हजारो युवती, हजारो तिथे युवक तिथे हजर झाले। त्याच्यामध्ये काल तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर वगैरे, तर त्यांना एवढे मारहाण केले की लाठीचार्ज त्यांच्यावर करावा लागला त्यांना आणि एका युवतीचा आज जीव धोक्यात झालेला, ती एवढी थ्रेस झालेली आहे। अशा ह्या पोलिसांनी त्यांचे मारझोड केलेले त्या लोकांना, त्यांच्या निषेधार्थ आज सुद्धा तिथे आंदोलन चालू आहे। पण ह्या सरकारला त्याच्यातली कुठल्याही प्रकारची जाऊन त्यांना भेटावा, त्यांच्या आंदोलनाला जाऊन तिथे भेट द्यावा, असा कुठल्या प्रकारचं एकही सरकार तिथे कोणीच आजपर्यंत ढुकलेलं नाही। फक्त जर नरेंद्र मोदीचा पहिला दिवशी सोमवारचा जर त्यावेळेला त्याचा भाषण झाला लोकसभेमध्ये, तिथे त्या भाषणामध्ये हे की विद्यार्थ्यांचा कोणाचा ॲक्शन सुद्धा त्यांनी शब्द सुद्धा बोलून टाकला नाही की त्या लोकांना आपण कुठल्या प्रकारची सहानुभूती मिळावी। विद्यार्थ्यांना 20हून अधिक विद्यार्थ्यांचा आत्महत्या झालेली आहे, पण त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती अजिबात त्यांनी दिलेली नाही। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट, महाराष्ट्राचं जो सरकार आहे त्याने सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती विद्यार्थ्यांना दिलेली नाही। आज ह्या लोकांना सुद्धा मुलं बाला आहेत की नाही, त्या मुलाबाळांना जाऊन तुम्ही डायरेक्ट पाहिजे तशी जोडता पाहिजे उपटी टाकता। म्हणजे काय, 3 वेळेला आमदार झालेला त्रिपाठी 3 वेळेला त्याला त्या बॅरिकेडवर उचलून आपटला। ही या सरकारची माणुसकी। त्यांना आमची एकच मागणी आहे का ह्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्यावा, आमची एवढी मागणी आहे। एनटीए संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी। ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्ह प्रणाली लागू करावी। पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा। विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस जाहीर करावे। महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत व त्यासाठी कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।